तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मटका चिकन। इथे मी 1 किलो, साधारण 1 किलोच्या आसपास चिकन आणलेलं आहे। याला आता वॉश करतो आणि मॅरिनेट करत ठेवतो। पण चिकन मस्तपैकी वॉश करून घेतलं आहे आणि त्याला कट मार्क केलेले आहेत, जेणेकरून त्याला आपला मसाला मस्तपैकी मुरेल त्याच्यामध्ये। आपण आता याला मॅरिनेट करायला मसाला तयार करूया। एक हाफ लिंबू घेतला आहे मी, लिंबू पिळलं त्याच्यावर, मीठ घेतलं त्याच्या बिलकुल त्याच्या, मीठ टाकलं त्याच्यात, थोडीशी हळद, आणि मिरपूड घेतली साधारण हाफ टीस्पून। हे आपण 10 मिनटं झाले आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन। आता याला पुन्हा एकदा मॅरिनेट करूया आपल्या मसाल्याने। मॅरिनेट करण्यासाठी मी घेतलं इथे एक साधारण 2 ते 3 चमचे दही घेतलं आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। मित्रांनो, आपण आता ह्याची सगळी पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्यांची। आता ह्याला पुन्हा एकदा आपल्या चिकनला लावून पुन्हा एकदा मॅरिनेट करूया। हे मसाला लावून हे मॅरिनेट करूया चिकन चांगलं। छान मध्ये आपलं हे झालेलं आहे। आता हिला साधारण आपण 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवू। तर मित्रांनो, हा मडका घेतला आहे आपण मटका चिकनसाठी, बघू शकतोय। याला आपण आता मातीचा लेप लावू बाहेरून, जरा थोडंसं क्रॅक दिसतो इथे, तो भरेल आणि थोडंसं प्रोटेक्शन पण होईल, एकदम डायरेक्ट हिट नाही लागणार त्याला। तर मित्रांनो, आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे 1 तास 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये। हे बघतोय आपण मस्तपैकी मॅरिनेट झालंय। तर मित्रांनो, आपण आता मटका चिकनची तयारी करतोय। आपण इथे आता मटका घेतलाय, त्याला इथे मातीने थोडासा लेप लावलाय, जेणेकरून तो आपला एकदम डायरेक्ट हिट त्याला येणार नाही, थोडंसं कोटिंग राहील। आणि ही आपली मॅरिनेट केलेली चिकन, पुदिना आणलाय मी 1 गड्डी आतमध्ये हे करायला त्याला, आणि केळीची पान, ते केळीच्या पानात लपेटून आपण त्याला टाकू। आपण थोडंसं तेल घेतलंय, मडक्याला आतून थोडासा तेलाचा कोटिंग लावूया। एक त्याला स्मोकी फ्लेवर पण येईल आणि डायरेक्ट चिकटणार पण नाही चिकन त्याला। आपल्याला मटका तेल लावलेलं आहे आतून, आपण केळीचे पानाचे पीस बनवून घेतलेत आपण, आणि याच्यात आता चिकन याच्यावर हे करायचं, लपेटायचं आहे आपल्याला हे आपलं चिकन।
बॉटमला आपण पुदिना टाकतोय. पुदिन्याचा त्याला थोडासा फ्लेवर पण येईल मस्तपैकी आणि चिकन पण आपलं प्रोटेक्ट राहील. चिकन भरतोय मी आतमध्ये. मडका थोडासा छोटा आहे त्यामुळं कट टू कट जातोय. गेला आतमध्ये. ओके, आपण आता पुदिन्याने पूर्ण तो पॅक करतोय मडक्याचं तोंड. केळीचं पण लावतोय हे पान. केळीच्या पानाने आपण पुन्हा याचा एकदा तोंड बंद करतोय याचा. जेणेकरून वाफ बाहेर नाही निघणार. ह्याला आता आपण वरून ॲल्युमिनियम फॉईल लावूया. आपण आता याचं तोंड ॲल्युमिनियम फॉईल लावून बंद करूया. बांधून घेऊया याला. जेणेकरून ते फॉईल दिसत नाही. ठीक आहे, पण याला आता गॅसवर ठेवूया. गॅसवर साधारण एक अर्ध्या तासासाठी ठेवूया आपण. बघू कसं काय ते, पण मिनिमम 30 ते 25 मिनटं ठेवू. आपण आता गॅसवर ठेवतोय मटका. मंद आचेवर ठेवू त्याला एक 20 ते 25 मिनिटांसाठी. तर मित्रांनो, आपण आता साधारण 30 ते 35 मिनटं झालेले आहेत ठेवून. मडका चांगला गरम झालेला आहे आणि वास पण यायला लागलेला आहे. साधारण चिकन तयार झाल्याचा स्मेल यायला लागलेला आहे. तर आपण आता हीट बंद करूया आणि एक 10 मिनटं ठेवूया मटका कूल होण्यासाठी. आणि मग नंतर आपण त्यातलं चिकन काढून चेक करू. तर मित्रांनो, आपण आता 15 मिनटं ठेवलं आहे. ते गॅस बंद करून झाल्यानंतर 15 मिनटं ठेवलं आहे. आता चेक करूया. मटका आपण इथे ठेवला आहे. आता चेक करूया. फडक्यावर ठेवल्या कापडावर. पानं काढली ते पानं पॅकिंगला ठेवली आपण ती. मटका आपण मोठ्या भांड्यामध्ये हे करूया. चिकन आपलं अखंड असल्यामुळे आता आपल्याला कट करून काढायला लागतंय. पुदिना बाहेर काढूया साईडला. बघतोय मस्त आपण तंदुरी झालेली आपली, ज्युसी तंदुरी एकदम रेडी. आपली मंडळी ही तंदुरी बघा रेडी झालेली आहे.
ज्युसी एकदम. याला जर तुम्हाला थोडंसं अजून ड्राय करायचं असेल तर पॅनमध्ये ठेवून तुम्ही त्याच्यावर बटर टाकून थोडंसं त्याला हे करू शकतो, आपण स्मोकी फ्लेवर देऊ शकतो.